दिल्ली एनसीआरमध्ये भटक्या कुत्र्यामुळे वाढलेला धोका लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने सर्व भटकी कुत्रे शेल्टरमध्ये हलवण्याचे आदेश दिले। दिल्ली सरकारने या निर्णयाचं स्वागत करत स्पष्ट केलं, दिल्लीला रेबीजपासून मुक्त करण्याची ही दिशा आहे। आज आपण बोलणार आहोत रेबीज या गंभीर आजारावर। नमस्कार मंडळी, महाराष्ट्र रोड आपल्या महाराष्ट्राचा आवाज या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी महेश। रेबीज हा अत्यंत घातक आजार रेबीज विषाणूमुळे होतो, जो प्राण्याच्या लाळेमुळे संक्रमित होतो आणि यात मृत्यू अटळ आहे। आकडेवारी बघितली तर दरवर्षी जगभरात सुमारे 70,000 मृत्यू होतात आणि त्यातील तब्बल 27,000 मृत्यू हे एकट्या भारतात होतात। त्यात महाराष्ट्राचा क्रमांक 3रा आहे। लक्षणं आणि हा आजार एवढा घातक का आहे बरं आपण जाणून घेऊया। रेबीजची लक्षणे 2 ते 8 आठवड्यात दिसतात। प्रारंभिक लक्षणे ताप, अंगदुखी, चावलेल्या जागेभोवती जळजळ किंवा मुंग्या। नंतरचं लक्षण जर आपण बघितलं, पाणी पिण्याची भीती असो, हवा लागण्याची भीती असो, झटके येणे, मानसिक भ्रम, बेशुद्धपणा। एकदा लक्षणं सुरू झाली की बचण्याची शक्यता जवळपास 0 आहे। टाळता येणारा मृत्यू पण कसा? कुत्रा चावल्यामुळे तुम्ही काय कराल त्यावर तुमचा जीव अवलंबून असतो। चावल्यावर काय करावं? पहिली, जखम स्वच्छ धुवा, साबण व भरपूर पाण्याने किमान 15 मिनिटे। जर दुसरं म्हटलं तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या। तिसरं, एअरविलस अँटी रेबीज वॅक्सिन घ्या, वेळ वाचवतो, जीव वाचवतो। टाळण्यासाठी उपाय तुमच्या हातात आहे। कुत्र्यांना रेबीज लस दरवर्षी द्या। भटक्या कुत्र्यांपासून दूर राहा। लहान मुलांना प्राण्याशी सुरक्षित वागणं शिकवा। भटक्या कुत्र्यांना त्रास देणे टाळा, ते चावण्याचं कारण बनू शकतं। लक्षात ठेवा, ज्यांना रेबीज लस दिलेली आहे त्या कुत्र्यापासून संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी असते। हे आपलं उत्तरदायित्व आहे। समाज जागृत झाला तर अशा ब्रिजेश सोलंकी सारख्या कबड्डीपटूंचा मृत्यू आपण टाळू शकतो। महाराष्ट्र रोड हा आहे तुमचा आवाज। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमचा आवाज समाज बदलू शकतो। धन्यवाद।